सर्वांना नमस्कार. प्रेमासाठी काही पण, आदित्य मेघना, भाग 12 या कथेचे आधीचे सर्व भाग आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावेत आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. मागील भागात तू येत नव्हतीस ना उद्या, तिकडं वाटलं आत्ताच मग तुझ्याकडे येऊन उद्याचा काय तो रोमॅन्स करून घ्यावा, म्हणून मी आत्ता आलो तुझ्याकडे. तो लाडात येत म्हणतो, येते बाबा, मी येते उद्या हॉटेलला, पण तू जा बरं इकडून आधी प्लीज. हा आदित्य. आणि आता आदित्य पुन्हा असतो, अगं वेडाबाई, 10 मिनिटात तुझ्या घरी पोहोचेल का मी कधी? तुझं घर इथून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे, विसरलीस का? नाही येत मी तुझ्या घरी, नको टेन्शन घेऊ एवढं. आणि झोप बरं आता शांत, चेष्टा करत होतो तुझी. आणि हां, उद्यासाठी तयार राहा, मी खूप त्रास देणार आहे तुला. आदित्य पुन्हा लाडात येत म्हणतो आणि आता तिच्या चेहऱ्यावर आपसुकच खूप हसू येतं. गुड नाईट शोना, लव यू, स्वीट ड्रीम म्हणत दोघेही झोपतात. आता आदित्य मेघनाची चेष्टा करत तिला हॉटेलमध्ये भेटण्यासाठी भाग पाडतोच, पण झोपण्याआधी मेघना आदित्यचे शब्द आठवत लाजत असते की उद्या तुला मी खूप त्रास देणार आहे. आता उद्या त्याचा तो किती आणि काय काय करून त्रास देईल याची कल्पना करत ती गाळात गोड गोड हसत असते. कारण आदित्यचा रोमॅन्स काही साधासुद्धा नसायचा, तो तुफान होऊन तिच्यावर बरसायचा आणि तिला चिंब चिंब भिजून टाकायचा. त्याचा तो स्पर्श आठवून ती आत्ता शहारत होती आणि त्याच्या त्या गोड आठवणीतच केव्हा तिला झोप आली तिलाच कळलं नाही. सकाळी मेघना खूप उत्साहात उठली. तिला कधी ऑफिसला जाऊन आदित्यला भेटून प्रेमाने बघते असं वाटत होतं, पण आज टाईम जरा हळूच चालला होता की माझंच मन खूप आधी राहून त्याच्याकडे धावतं हेच तिला कळत नव्हतं. आणि तिने तिचं आवरता आवरता फोनवर एक गाणं लावलं. अधीर मन झाले, मधुर धन आले, धुक्यातुनी नभातले, सख्या प्रिया सरितुनी धुंदसर हे आले, अधीर मन झाले. ती गाणं गुणगुणत पटापटा तिचं आवरत होती. इकडे आदित्य अजूनही झोपेच्या अधीनच होता. शेवटी न राहून मेघनाने त्याला कॉल केला. काय करतोय, आवरले की नाही अजून त्याचं हे बघण्यासाठी, पण महाशय तर अजून गाढ झोपेतच होते. फोनच्या आवाजाने त्याला जाग आली. त्याने फोनकडे न बघताच फोन रिसीव्ह केला. हॅलो, गुड मॉर्निंग आदू. हॅलो, गुड मॉर्निंग. मेघना, तू इतके सकाळी सकाळी आज कॉल केला? तो एक मोठा आळस देत म्हणाला. मिस्टर आदित्य सरदेशमुख, तुम्ही तुमचे डोळे नीट पूर्ण उघडून एकदा घड्याळाकडे बघितलं तर खूप कृपा होईल माझ्यावर. मेघना जरा लटका राग दाखवत म्हणते. म्हणजे कळेल की तुम्हाला किती वाजलेत ते. आत्ता सकाळ आहे की ऑफिसचा टाईम होत आला आहे. तसा आदित्य खाडकन त्याचे डोळे उघडतो आणि बघतो तर 9:30 वाजलेले असतात आणि ऑफिसला 10:15च्या आत पोहोचायचं असतं. आता त्याला खूप उशीर झालेला असतो, कारण तो रात्री त्याची आणि मेघनाची उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघण्यात मग्न झालेला होता. आता त्याची चांगलीच धांदल उडालेली असते आणि तो तिला रागवत म्हणतो, मेघना, तुला जरा आधी कॉल करायला काय झालतं ग? बघ किती लेट झाला मला. काय, माझ्यामुळे लेट झाला तुला आदित्य? काही काय बोलतोस रे? मी काय केलं रे? अगं किती नाटक करतीस ग तू. काल रात्री कॉलवर कोण जास्त भाव खात होतं ग? गुपचूप तयार झाली असतीस एका शब्दात तर मी लवकर झोपलो असतो ना. पण प्रत्येक वेळेस आडे वेडे न घेता तयार होशील भेटायला, ती मेघना कसली? नाही का? आता मेघना त्याच्या या बोलण्यावर खळखळून हसते. आणि काल स्वप्नात पण मला खूप छळलंस तू, तो तिच्यावर चिडत म्हणतो. हो का, बर आता तुमचा टोमण्यांचा पाडा ऑफिसमध्ये येऊन वाचा, नाहीतर अजून उशीर होईल. माझा स्वीट बुद्धू, ती म्हणते आणि कॉल कट करते. आता आदित्य पळतच बाथरूममध्ये घुसतो. पटकन शॉवर ऑन करून कशीबशी आंघोळ करून घेतो. तसाच टॉवेल गुंडाळून बाहेर येतो. पटापटा कपडे घालतो. पटकन त्याचा आवरतो आणि ऑफिसला जायला निघतो. हॉलमध्ये अमृता आणि त्याची आई त्याची नाश्त्यासाठी वाट बघत असतात. तो घाईतच येतो. अरे आदित्य, नाश्ता. आई, मला खूप उशीर झालाय आधीच, आज नाश्ता नको मला, मी बाहेरच काहीतरी खाऊन घेईल, आदित्य म्हणतो. अरे अमृताने छान पोहे केले आहेत, गरमागरम खाऊन घे. आदित्य, थोडे खाऊन जा ना पोहे, आता अमृताही त्याला म्हणते.
एक काम कर अमृता, मला टिफिनमध्ये आत्ताचा नाश्ता भरून दे आणि माझा टिफिन पण लवकर भरून ठेव बरं. अरे आदित्य, तुझा टिफिन केव्हाच झालाय भरून. हे बघ, ठेवला इथे. आज तुलाच लेट झालाय तुझ्या रूममधून बाहेर यायला. रात्री जागरण झालेलं दिसतंय, त्याची आई अमृताला डोळा मारत म्हणते. आदित्य, ऑफिसचं खूप काम होतं का रे काल रात्री? अगं नाही ग आई, दादा संग बोलत होतो कॉलवर रात्री फोनवर. त्यामुळं खूप उशीर झाला मला झोपायला. आणि प्लीज मी आल्यावर सगळं सांगतो तुम्हाला लागलं तर. आदित्य बाळा, महान संत म्हणून गेलेत, रात्री लवकर झोपावे आणि सकाळी लवकर उठावे. त्याची आई त्याला टोमणा देत म्हणते. आई प्लीज, तुझं हे सगळं प्रवचन मी ऑफिसमधून आल्यावर रात्री मला ऐकवशील का? कारण मला आता खूप उशीर होतोय, तो चिडचिड करत म्हणतो. अरे चेष्टा करत होते मी तुझी आदित्य, एवढं का चिडतोस? बरं बाई, कळलं मला, पण आता मला जाऊ द्या बरं ऑफिसला, आदित्य म्हणतो आणि तसाच गाडीची चावी घेऊन ऑफिसला निघतो. इकडे मेघना आधीच ऑफिसला पोहोचलेली असते आणि ती आदित्यची वाट बघत असते. तोही थोड्याच वेळात ऑफिसमध्ये पोहोचतो आणि त्याच्या डेस्कवर जाऊन बसतो. आता मेघना मुद्दामूनच त्याला इग्नोर करत असते, मुद्दामूनच त्याच्याशी नजर मिळवत नसते, पण चोरून चोरून त्याला बघत असते. तो मात्र तिच्याकडे खूप ॲटिट्यूडमध्ये आणि एक डॅशिंग लुक देऊन बघत असतो. आणि आदित्य एक पेपर घेऊन त्यावर काहीतरी लिहितो आणि मेघनाच्या दिशेने फेकतो. तो कागदाचा गोळा नेमका प्रियाला लागतो आणि तो डोळे मोठे करून त्याची जीभ चावतो. आईला सगळाच लोचा झाला, मनातच म्हणतो. तशी प्रिया त्या गोळ्याकडे बघते आणि इकडे तिकडे बघते की कोणी फेकला असेल हा गोळा. तर तिला आदित्य तिच्याकडे बघताना दिसतो. तो तिला दोन्ही हात जोडून माफी मागतो आणि डोळ्यानेच खुणावतो. मेघनाला दे प्लीज. तशी ती तो चुरगळलेला कागद उचलून मेघनाच्या हातात देते आणि आदित्यकडे हाताने खुणावते. तशी आता मेघनाही त्याच्याकडे बघते. तर तो कोणताच विचार न करता तिला सगळ्यांसमोर एक फ्लँक किस देतो. तशी ती गोंधळून इकडे तिकडे बघायला लागते की त्यांना तसं किस देताना कोणी पाहिलं तर नाही ना. पण सगळेच आपापल्या कामात बिझी असतात. पण प्रियाने मात्र बघितलेलं असतं. ती गालात हसते आणि मेघनाला कोपर मारते. मेघनाला अजून चुरचूर होते आणि आता ती मुद्दामूनच त्याच्याकडे पाठ करून बसते, नाहीतर तो परत असंच काहीतरी इशारे करत राहील म्हणून. आता लंच ब्रेक होतो. मेघना तिच्या डेस्कवरून उठून वॉश बेसिन जवळ हात धुवायला जाते. तसा आदित्यही गुपचूप तिच्या मागे जाऊन तिला मागून मिठी मारतो आणि ओढून कॉर्नरला घेऊन जातो. ती त्याच्या अशा अचानक मारलेल्या मिठीने घाबरते. ती ओरडणार इतक्यात तो तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि कानात हळूच म्हणतो, इट्स मी युवा आदू. तशी ती शांत होते. तो तिला गरकन फिरून समोर करतो. तिला भिंतीला दाबत तिच्या तोंडात तोंड घालतो. पूर्ण लिप लॉक करून डीप किस करतो. ती तर त्याच्या अशा अचानक केलेल्या किसने धक्क्यातच असते आणि तिने तिचे डोळे घट्ट मिटून घेतलेले असतात. आता तो किस करून तिच्यापासून बाजूला होतो, पण ती अजूनही त्याच्या त्या स्पर्शाने मोहरून गेलेली असते. तिचे डोळे बंदच असतात आणि श्वास जोरजोरात चालू असतात. ती हळूच तिचे डोळे उघडते तर आदित्य तिला तसाच बघत तिच्यासमोर उभा असतो आणि गालात हसत असतो. त्याच्या एका किसने ती पूर्ण विरघळून गेलेली असते. तिला कसलंच भान राहिलेलं नसतं. ते पाहून तो खूप हसतो. मेघना, एका किसनेच हे हाल, मग बाकीचं कसं ग? तो असं म्हणतच असतो की ती आता त्याच्यावर चिडते आणि त्याला एक जोराचा फटका ठेवून देते. मेघना, तू मला का मारतेस? तो पुन्हा तिची चेष्टा करत विचारतो. जा, मला नाही बोलायचं तुझ्या संग, तू खूप दुष्ट आहेस, ती म्हणते आणि पुढे जायला निघते. तो पुन्हा तिचा हात पकडतो आणि तिला त्याच्या जवळ ओढतो आणि कानात म्हणतो, ऑफिस सुटल्यावर भेटशील ना? ती पुन्हा खूप खूप लाजते आणि गालात हसत तिचा हात त्याच्या हातातून सोडून पळत तिच्या डेस्कवर जाऊन बसते. मेघना लाजून लाल लाल झालेली असते आणि हळूच मागे वळून बघते तर तो अजूनही तिथे तसाच तिच्याकडे बघत उभा असतो. दोघांची नजरानजर होते आणि तिच्याकडे बघून तो भेटायचं कन्फर्म इशाऱ्यानेच म्हणत डोकं आणि मान हलवतो. आता मेघनाला कुठे पळून जावं ऑफिस सुटेपर्यंत कळतच नसतं, कारण आदित्य आज नुसता वेगवेगळे इशारे करून तिला त्रास देत होता आणि तिला भीती होती की त्यांना असं इशारे करताना कोणी पाहावं नाही म्हणून.
म्हणून तिला थोडं बाजूला जाऊन बसावं असं वाटत होतं. जसजसा टाईम जात होता तसतसं तिची धडधड वाढत होती. 6 वाजता ऑफिस सुटल्यावर ते दोघे भेटणार होते आणि आदित्य मेघना दोघे त्यांच्या डेटवर जाणार होते. पण 4 वाजता आदित्य ऑफिसमधून अचानक काही काम आहे असं सांगून बाहेर निघून गेला आणि मेघनाचा चेहराच उतरला. तिला खूप वाईट वाटलं तो गेला म्हणून, आणि त्यापेक्षा जास्त त्याचा राग आला. सकाळपासून इतका त्रास देत होता मला, आणि आता टाईम होत आलता ना ऑफिस सुटायचा, मग असं एवढं अचानक कसलं काम इमर्जन्सी आलं की लगेच मला सोडून गेला, न भेटता न काही सांगता. ती स्वतःशीच बडबड करत असते. थोड्याच वेळाने 6 वाजतात आणि ऑफिस टाईम संपतो. सगळे घरी जायला निघतात. पण मेघना अजूनही ऑफिसमध्येच थांबून त्याची वाट बघत असते. तिच्या डोळ्यात पाणी असतं. खूप निराश आणि अस्वस्थ असते ती. आणि आता सगळा स्टाफ गेलेला असतो. शेवटी वॉचमन ऑफिस चेक करायला आत येतो. त्याला ती दिसते. मॅडम, तुम्ही आत काय करताय? काही महत्त्वाचं काम नसेल तर प्लीज बाहेर चला. लागलं तर बाहेरच्या चेअरवर बसा मॅडम तुम्ही. तशी ती उदास मनाने बाहेर येते. चालत चालत गेटजवळ आलेली असते, पण नजर मात्र खाली झुकवून आपल्याच विचारात चालत असते ती. आणि हळूच तिच्या कानात आवाज येतो, येतेस ना माझ्या संग? म्हणजे जातोय ना आपण दोघे? आणि ती आश्चर्याने मागे वळून बघते तर समोर आदित्य असतो. ती त्याच्या मिठीत जाते आणि रडायला लागते. त्याच्या छातीत बुक्की मारत म्हणते, तू दरवेळेस असंच का छळतोस रे मला? खूप खूप दुष्ट आहेस तू. जा, मला नाही यायचं तुझ्या संगे. म्हणत ती त्याच्यापासून बाजूला होत चालायला लागते. बघ हा मेघना, तू आत्ताची आत्ता गाडीत येऊन बसली नाहीस तर मी तुला सगळ्यांसमोर उचलून घेऊन जाईल. बोल, घेऊ का उचलून तुला? आता तो पुन्हा तिला खोडकरपणे बोलतो आणि ती जागीच थांबते आणि मागे वळून त्याच्याकडे रागाने बघते. तसा तो दोन्ही कान पकडून उठाबशा काढायला लागतो. तिला सॉरी म्हणतो. आता दोघेही गाडीत बसतात, पण अजूनही ती थोडीशी त्याच्यावर चिडलेलीच असते. आणि तो तिचा हात हातात घेत म्हणतो, काय झालं माझ्या शोनाला? काय चिडली आहे माझी शोना एवढी? आणि ती लटका राग दाखवत म्हणते, तुला नाही माहीत मी का चिडले एवढी? अगं नाही, तू एवढ्यात कशाहून पण माझ्यावर चिडतेस? मग मला कसं माहीत तुझे चिडण्याचं काय कारण आहे ते? तो तिला डोळा मारत म्हणतो. तसे ती त्याला पुन्हा एक जोराचा धपाटा देते. तू मला काहीच न सांगता का गेलास रे ऑफिसमधून? आणि कुठे गेला होतास रे? काय इतकं महत्त्वाचं काम होतं रे तुला? आपण आज भेटणार आहोत तरी पण तू गेलास. मला वाटलं तू मला विसरून गेलास म्हणून मी तुझ्यावर चिडले. हो का? बर, पण जर मी आत्ता आलो नसतो तरी पण काहीच नसतं झालं ना. तुला तर यायचं नव्हतं ना काल माझ्या संग? तुला तर छान चान्स मिळाला होता ना मला न भेटण्याचा. मग का गेली नाही तू लवकर? तो तिची फिरकी घेत पुन्हा बोलला. आदित्य, काय छळतोस रे इतका मला? तुला माझ्या नकारातला होकार पण कळत नाही का? मुली असं डायरेक्ट हो म्हणतात का कधी? त्यांना थोडं पॅम्पर करावं लागतं रे. ती तोंड लपवत म्हणते. म्हणजे डिरेक्टली नाही, याचाच अर्थ इनडिरेक्टली हो असा असतो का? तो म्हणतो. आणि ती लाजून तोंड हातांच्या ओंजळीत लपवते. अगो किती लाजतेस इथेच? वेळ आहे अजून यासाठी, तो कोड्यात बोलतो. म्हणजे आदित्य? सरप्राईज आहे. गेस कर काय असेल? आता ती विचार करायला लागते. हा तर खूप रोमॅन्टिक आहे. म्हणजे सरप्राईज पण तसंच असलं पाहिजे काहीतरी, एकदम हटके. पण काय? तो तिला मागच्या सीटवर बघायला सांगतो. तिथे शॉपिंग बॅग्स असतात. हे काय आदित्य? अगं बघ ना उघडून, तो म्हणतो. ती आनंदाने खूप एक्साइट होऊन बघते. त्यात रेड ब्लॅक कॉम्बिनेशनमधली नेटेड सुंदर अशी डिझायनर साडी असते. त्यावर मॅचिंग बांगड्या, कानातले, टिकली आणि सुंदर असं लॉंग बॅक नेकचं ब्लाऊज असतं. ते पाहून ती खूप खुश होते. आदित्य, हे माझ्यासाठी आहे? ती त्याला विचारते. हो, हे सगळं फक्त तुझ्या आणि तुझ्यासाठीच आहे. म्हणजे तू हे सगळं आणण्यासाठी गेला होतास ऑफिसमधून? नाही, मी एका दुसऱ्या गर्लफ्रेंडला भेटायला गेलतो, तो पुन्हा तिला चिडवत म्हणतो. पण आता मेघना त्याला काहीच उत्तर देत नाही. ते पाहून तो तिला म्हणतो, काय झालं? अगं मी आत्ता काहीतरी बोललो तुला, तू ऐकलं नाही का?
ऐकलं. मग तू गप्प का बसलीस? मला माहीत आहे तू माझी फिरकी घेण्यासाठी बोलतोय असं. शिट यार, तुला तर कळलं ग सगळं. तो पुन्हा तिची चेष्टा करत बोलतो. मला माहिती आहे आदित्य. काय काय माहिती आहे तुला? तो तिला म्हणतो की तू फक्त माझा आहेस, फक्त माझा. ती म्हणते, मॅडम मी फक्त तुझा नाही तर तू पण फक्त माझीच आहेस आणि दोघे फक्त एकमेकांचे आहोत असं म्हण. तो म्हणतो आणि ती गालात हसते आणि त्याच्या एका हाताला पकडून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. आता तो तिला हॉटेलमध्ये घेऊन जातो आणि तिला म्हणतो, ही साडी घालून ये. तीही चेंज करायला जाते आणि तो तिची वाट रिसेप्शनवर बघत बसतो. ती छान तयार होऊन त्याच्याजवळ येते. ती रेड ब्लॅक कलरची डिझायनर साडी तिच्यावर खूप खुलून दिसत असते. तिच्या गोऱ्या रंगावर त्या साडीचा रंग अजूनच उठून दिसत असतो. तो तिला बघतच राहतो. ती त्याच्याजवळ येते आणि त्याच्या डोळ्यासमोर एक चुटकी वाजवते. तसा तो भानावर येतो. ती खूप सुंदर दिसत असते. आदित्य, तू रूमवर का नाही आला? आपल्याला बाहेर जायचंय का कुठे फंक्शनला? ती नकळत त्याला विचारते. हो, आपण फिल्म बघायला जातोय, तो म्हणतो. आता दोघे फिल्म बघायला जातात. एकमेकांचे हात हातात घेऊन चिटकून बसून ती रोमॅन्टिक फिल्म ते दोघे बघत असतात. आणि रोमॅन्टिक सीन आला तसा आदित्य तिला अजूनच जवळ ओढून तिला किस करतो. त्याचे दोन्ही हात तिच्या पाठीवरून फिरू लागतात. तशी ती शहारायला लागते. तिला तिथं बसणं कठीण व्हायला लागतं. आता त्यांच्या या भावना त्यांना अनावर होत असतात. म्हणून ते फिल्ममधून तसेच बाहेर निघतात आणि डिनर करायला जातात. छान सुंदर असं कॅन्डल लाईट डिनर ते दोघे करत असतात. पण डोळ्यात एक नशा असते, मादक भावना असतात. तो तिचा हात हातात घेऊन डिनर करतो आणि आता काय तर रोमॅन्स आणि फक्त रोमॅन्स करायचा बाकी राहिलेला असतो. आता दोघी परत हॉटेलवर येतात. त्यांच्या बुक केलेल्या रूममध्ये जातात. मेघना दार उघडते. तसा तिथे खूप अंधार असतो. ती लाईट लावते आणि बघते तर रूम खूप छान सजवलेली असते. हार्ट शेप बलून सगळीकडे असतात. हार्ट शेप कॅन्डल लावलेला असतात. बेडवर गुलाबाच्या पाकळ्या असतात. ते सगळं पाहून ती खूप खुश होते आणि आदित्यला जोरात प्रेमाने मिठी मारते. तोही तिला खूप प्रेमाने मिठी मारून अजूनच घट्ट आवळतो. आता दोघे एकमेकांच्या भावपाशात मग्न असतात आणि आदित्यचा नेमका फोन वाजतो. तसे ते दोघे वेगळे होतात. तो फोन बघतो तर त्याच्या आईचा फोन असतो. तो लगेच कॉल उचलतो. हॅलो, बोल आई. हॅलो आदित्य, अरे तू ऑफिसमधून निघाला की नाहीस अजून? का ग आई? तो म्हणतो. अरे मी आणि अमृता जरा शॉपिंगला आलेलो बाहेर. आमची गाडी नेमकी मध्येच बिघडली म्हणून तुला कॉल केलता. तू अजून जर घरी गेला नसशील तर जाताना आम्हाला पिकअप कर ना, त्या म्हणतात. अगं आई, मी कामानिमित्त जरा बाहेर आलेलो आहे तर मला जरा उशीरच होईल घरी यायला. तुम्ही जा कॅब बुक करून, आदित्य म्हणतो. बरं बाळा, जेवण केलंस का तू की घरी येऊन करशील? आई, मी जेवले थोड्या वेळापूर्वीच. तुम्ही पण घरी जाऊन जेवून घ्या आणि लवकर झोपा. मी उघडील माझ्याकडच्या चावीने दार, तो म्हणाला. बरं बाळा, काळजी घे. ठीक आहे म्हणून तो कॉल कट करतो. आदित्य, तू घरी सांगितलं नव्हतंस का तुला उशीर होणार आहे? अगं सांगायचं होतं पण शॉपिंगच्या नादात राहून गेलं, तो म्हणतो. अगं पण तू तरी सांगितले ना तुझ्या फ्रेंडला तुला उशीर होणार आहे, आदित्य म्हणतो. तशी ती पण जरा गोंधळते. अरे नाही, मी पण विसरले. तू तर गायब झालास म्हणून मग नव्हतं सांगितलं मी. पण आता करते कॉल. म्हणून तीही तिच्या फ्रेंडला कॉल करून उशीर होईल घरी यायला असं सांगत सांगत बोलत असते. पण आता आदित्यला दोघांमधला विरह सहन होत नसतो आणि तो न राहून तिला मागूनच घट्ट मिठी मारतो. त्याचे ओठ तिच्या त्या बॅक खोलगळ्यातून दिसणाऱ्या सुंदर आणि गोऱ्या पाठीवर आणि मानेवर ठेवून किस करू लागतो. ती आता पटकन कॉल कट करते आणि फोन बाजूला ठेवते. त्याची बोटे तिच्या पोटावर फिरत असतात आणि तिच्या शरीरात आता मिलनाचा अग्नी भडकायला सुरुवात होते. तो तिच्या ब्लाऊजची नॉट ओढतो तशी ती सुटते.
तशी मेघना गर्रकन फिरून त्याच्यासमोर होते. तो तिच्या पोटाला दोन्ही हाताने जोरात पकडतो. तशी ती अजूनच शारते आणि आपसुकच तिची छातीवर उचलली जाते. तो तिला गळ्यावर किस करतो आणि कानाजवळ येऊन एक लव्ह बाईट करतो. आता फुल जोशमध्ये मदहोश होऊन तो तिला पॅशनेटली किस करतो. डीप लिप लॉक किसिंग सुरू होतं. नंतर तो त्याचा मोर्चा वळवतो तिच्या पोटावर. तो तिच्या बेंबीजवळ एक किस करतो. तशी ती त्याचं डोकं घट्ट पोटाला पकडते. तिला तिच्या भावना अनावर होत असतात. तो तिच्या साडीच्या मिऱ्या झरकन ओढून सोडतो आणि पुन्हा उभा राहत तिला किस करू लागतो. मानेवर किस करत करत तिच्या पदराची पिन काढून टाकतो. तसा पदर सरकन खाली पडतो. ती तिचे दोन्ही हात आडवे करत त्याला अडवते. पण तो आता ऐकणार थोडी होता. त्याच्यातला पुरुषार्थ जो जागा झाला होता. त्याने तिचे दोन्ही हात बाजूला केले. तिला उचलून बेडवर नेऊन ठेवली आणि पुन्हा तिच्या सर्व अंगावर किस करू लागला. त्याचे दोन्ही हात तिच्या संपूर्ण शरीरावर फिरत होते. काही वेळातच दोघांमधला कपड्यांचा अडथळा दूर झाला आणि दोघे एकरूप झाले. दोघेही एकमेकांच्या कुशीत झोपले होते, शांत, तृप्त होऊन. इकडे अमृता आणि आदित्यची आई अजून घरी गेलेल्या नसतात. त्या अजून काही शॉपिंग करत बसतात आणि शेवटी वैतागून भूक लागलेली असते म्हणून त्याच हॉटेलमध्ये येऊन जेवण करतात. त्या दोघी हॉटेल फिरत फिरत बघत असतात. तेव्हा अंबिका देवीची नजर अचानक सेकंड फ्लोअरवर पडते आणि त्या ते पाहून आश्चर्यचकित होतात. कारण तिथे आदित्य आणि मेघना त्यांना त्या हॉटेलच्या रूममधून बाहेर पडताना दिसतात आणि नेमकी त्याच वेळेस त्या त्यांना बघतात. आता अंबिका देवी आदित्यवर खूप चिडलेल्या असतात. त्याहून जास्त मेघनावर. कारण त्याचं लग्न झालेलं असताना सुद्धा ती अजूनही त्याच्यासोबत का आहे आणि तेही असं हॉटेलच्या रूमवर भेटून सगळं करणं. याने त्या त्याच्यावर खूप चिडतात. अमृताचं लक्ष नसतं तिकडे. पण आईवरती काय इतक्या वेळचं बघत आहे ते ती पाहायला त्यांच्याजवळ येते आणि तीही त्या दोघांना एकत्र त्या रूमसमोर बघून शॉक होते आणि ती आदित्यच्या आईकडे बघते तर त्या खूप चिडलेल्या असतात. त्यांच्या डोळ्यातच मेघनाचा राग दिसत असतो. डोळ्यानेच तिला जाळून टाकतात की काय असं तिला फील होतं. त्या रागातच आदित्य आणि मेघनाचा पाठलाग करतात. पण ते दोघे मागच्या दुसऱ्या रस्त्याने निघून गेलेले असतात आणि त्या आता चिडूनच अमृताला मेघनाच्या घरचा पत्ता विचारतात. आता काय होईल उद्याच्या एपिसोडमध्ये? आदित्यची आई जाईल का मेघनाला भेटायला तिच्या घरी? काय होईल पुढे आदित्य मेघनाचं? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा. जर कथा आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये लवकरच. तर पाहायला विसरू नका प्रेमासाठी काही पण भाग 12. धन्यवाद.